UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली, महिला स्पष्ट सांगतात। पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना शंभूराज देसाईंचं वक्तव्य। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी फसवणूक, 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून अर्ज भरल्याचं समोर। शंभूराज देसाई दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे, बापाचरणी साकडं, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। शंभूराज देसाईंची इच्छा पूर्ण होणार नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेच्या मनातील इच्छा, अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। शिवसेना पक्ष एकत्र असतानाही असे अनेक उपक्रम राबवलेत, माझ्यावर टीका करणारा सुषमा अंधारे कोण? अंधारे मूळच्या शिवसैनिक आहेत का? बुरखा वाटपानंतरच्या टीकांनंतर यामिनी जाधवांचा सवाल। लोकसभेत होतं तेच चित्र विधानसभेत मुंबईबाबत असेल, भाजपला विदर्भात 12 ते 13 जागाच मिळतील, संजय राऊतांचा दावा। सुनील केदारांकडून वसुलीबाबत सहकार मंत्र्यांकडून दिरंगाई, अनिल देशमुखांच्या दबावामुळे कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भातही वेळकाढूपणा, आशिष देशमुखांचा वळसे पाटलांसह मुंडेंवर आरोप। गोंदियातील काँग्रेस खासदाराच्या व्हिडिओनंतर भाजपा आमदार विजय रहांगडाले यांचाही स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर, ट्रॅक्टरवर बसून भाजपा आमदाराने स्टंटबाजी केल्याचा आरोप। अजित पवारांचे कट्टर समर्थक अनिल राक्षे आणि अमोल कोल्हेंची भेट, राक्षे तुतारी फुंकणार असल्याच्या चर्चांना उधाण, अनिल राक्षे खेड आळंदी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक। आरक्षणासंदर्भातील विधान केल्यानं राहुल गांधींविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन, भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसचंही आंदोलनाने प्रत्युत्तर। राहुल गांधी आणि काँग्रेसचा आरक्षणाविषयीचा खरा चेहरा समोर, नितेश राणेंची टीका, तर राहुल गांधींचं आरक्षणाबाबतचं वक्तव्य मोडून तोडून समोर आणलं, संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरे गट आज आमदार अपात्रता प्रकरण मेन्शन करणार, सुनावणीसाठी विशिष्ट तारखेची मागणी करणार, ठाकरे गट आज सरन्यायाधीशांना विनंती करणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।